जेव्हा साधना किचनमध्ये चहा बनवत होती तेव्हा अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले। साधनाने एका हाताने किचनच्या स्लॅबला घट्ट पकडले आणि दुसरा हात तिने तिच्या हृदयावरती ठेवला। तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। तिने तिच्या नवऱ्याला, जो मगाशीच ऑफिसवरून घरी आला होता, मयूरला आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या तोंडून आवाजच बाहेर पडत नव्हता। खूप मुश्किलीने ती स्वतःला सांभाळत होती। इकडे हॉलमध्ये मयूर त्याचे सॉक्स काढत चिडचिड करत होता। सकाळच्या वेळी मयूर साधनासोबत भांडण करून गेला होता, त्यामुळे त्याचा दिवसभर मूड खराब होता। शिवाय त्याच्या बॉसने पण त्याला आज ओरडले होते। सकाळी भांडण तर यामुळे झालं होतं की साधनाला काही दिवस माहेरी जायचं होतं, परंतु मयूरने यासाठी पूर्णपणे नकार दिला। तो म्हणाला की तू जर माहेरी गेली तर हे घर कोण सांभाळणार आहे? साधना म्हणाली की आई आहेत की, मग त्या 2-3 दिवस ॲडजस्ट करतील, परंतु मयूर तयार झाला नाही। तो म्हणाला आईला हे सगळं झेपणार नाही आणि त्यामुळे सकाळपासूनच साधनाचं मन दुःखी झालं होतं। ती फक्त रडत बसली होती। चहा बनवण्यासाठी एवढा वेळ लागतो का? मयूर मोठ्याने ओरडत म्हणाला। तोपर्यंत बाहेरून स्वातीताई आल्या आणि म्हणाल्या, अरे का ओरडत आहेस? सुनबाई चहा बनवत आहे ना, मग तरी पण ओरडायला काय झालं आहे? असं होऊ शकतं की तुझ्यासाठी चहा बरं काहीतरी खाण्यासाठी बनवत असेल म्हणून उशीर लागत असेल। सकाळी तू नाश्ता पण करून गेला नाहीस आणि दुपारचं जेवण पण घेऊन गेला नाही। बिचारी सुनबाई तुझा लंच गेटपर्यंत घेऊन आली होती, पण तू तसाच रागाने निघून गेला। मला माहीत नाही मयूर, तू विनाकारण एवढा राग का करत असतोस? मयूर म्हणाला, बघितलंस का आई, किती वेळ झालं मी ऑफिसवरून आलो आहे, तरी पण हिने अजून मला पाणी पण दिले नाही आणि चहासुद्धा दिला नाही। किती वेळ झालं किचनमध्ये काय करत आहे? मी बोलत आहे तरी पण मला एक शब्द पण अजून बोलली नाही। ती पण रुसून बसली आहे। दिवसभर घरी काय करत असते काय माहीत। संध्याकाळी कंटाळून मी घरी येतो तर ही मला चहासुद्धा टायमावर देत नाही। विनाकारण मला खाण्यासाठी सुद्धा तळमावं लागत आहे। आई, विनाकारण तू माझं लग्न करून दिले आहे। लग्नाच्या आधी माझं आयुष्य खूप सुरळीत चालू होतं आणि असं पण आई, नेहमी तू तिचीच बाजू घेऊन का बोलत असतेस आणि माझ्या चुका तुम्हाला दाखवून देत असतेस? ठीक आहे, मी बघते सुनबाई किचनमध्ये काय करत आहे। आणि असं पण साधना या घरची सून आहे, या घरची मोलकरीण किंवा रोबोट नाही की आपल्यासाठी नेहमी तिने राबत राहावं। दिवस रात्र बिचारी काम करत असते आणि तुझ्या तालावर पण तिला नाचावं लागत आहे। स्वातीताईंना त्यांच्या मुलाचं मयूरचं वागणं अजिबात आवडत नव्हतं। मयूर त्याच्या बायकोला अजिबात इज्जत देत नव्हता। त्या विचार करतात की असे तर मी संस्कार त्याला दिले नाहीत, मग ह्याच्या मनात हीन भावना कोठून आली आहे? तो त्याच्या बायको प्रति प्रेम आदर का दाखवत नाही? कदाचित माझ्या संस्कारामध्ये काहीतरी कमी पडले असेल, म्हणून तर हा असा वागत आहे। 2 बहिणींचा लाडका भाऊ आहे हा। दोन्ही बहिणीने कधी त्याला ग्लास भरून सुद्धा पाणी घेऊन दिले नाही। दोघी बहिणींनी त्याला खूप प्रेमाने वाढवले आहे। विचार करत करत स्वातीताई किचनमध्ये आल्या आणि त्यांनी पाहिलं की त्यांची सून साधना फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडली आहे। स्वातीताई पळतच तिच्यापाशी गेल्या
आणि तिला उठवू लागल्या, पण ती उठत नव्हती. त्यांनी लगेचच पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर शिंपडू लागल्या आणि म्हणाल्या, उठ उठ साधना, काय झालं आहे तुला? तू बोलत का नाहीस? स्वातीताईंनी लगेचच त्यांच्या मुलाला मयूरला आवाज दिला आणि म्हणाल्या की, मयूर, पटकन किचनमध्ये बघ, हिला काय झालं आहे? ही थोडी पण हालत नाही. आई, आता तिला काय झालं आहे? एकदम रागात बोलत मयूर किचनमध्ये आला. तिथे जाऊन त्यांनी पाहिलं की स्वातीताई तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु ती उठत नव्हती. मयूर म्हणाला, आई, हे काय लावलं आहे? आणि ही आज नवीनच ड्रामा करत आहे. आई, चल तू येथून, मला चहा वगैरे काही सुद्धा प्यायचा नाही. चहाचं नाव काढल्यावर स्वातीताईंनी लगेचच गॅस बंद केला. चहा सगळा आटून गेला होता. मयूर म्हणाला, आई, तुला समजत नाही का? ही नाटक करत आहे. चल पटकन आपण येथून जाऊ. घरात काही झोपण्यासाठी जागा काय संपली आहे का, जी ही इथे किचनमध्ये झोपली आहे? स्वातीताई एकदम रागात मयूरला म्हणाल्या, गप्प बस मूर्खा, तुला दिसत नाही तुझी बायको बेशुद्ध पडली आहे? पटकन जवळच्या कुलकर्णी डॉक्टरांना फोन कर आणि घरी यायला सांग. मला वाटत आहे कदाचित हिचा BP हाय किंवा लो, नाहीतर हिला हार्ट अटॅक आला असेल. त्याच्याशिवाय ही बेशुद्ध पडणार नाही. आणि शिवाय गरमी पण किती वाढली आहे. कदाचित या गरमीमुळे तिला चक्कर पण आली असेल. हे बघ आई, हिला काही सुद्धा झालं नाही. काम न करण्याचे हे सगळे नाटक सुरू आहे आणि तिने विचार केला आहे की असा ड्रामा केल्यावर तिला लगेच आपण माहेरी पाठवून देऊ, म्हणजे सकाळी तुझं आणि हिचं माहेरवरून भांडण झालेलं दिसत आहे. कदाचित हिने सकाळपासून काहीही खाल्लेले दिसत नाही. वेळ वाया घालू नकोस. असं कर, पटकन तुझी गाडी काढ आणि हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. स्वातीताईंच्या दोन्ही पण मुली जेव्हा लग्न करून सासरी गेल्या तेव्हा त्यांचं घर एकदम मोकळं झालं. त्यांनी विचार केला की जेव्हा या घरात सून येईल तेव्हा मी तिला मुलीप्रमाणे प्रेम देईल, त्यामुळे या घरात अजून सुख समृद्धी येईल. त्यांच्या आयुष्यात किती पण कठीण प्रसंग आले असेल, त्यांना त्यांच्या सासरच्यांनी टोमणे देऊन त्यांचं आयुष्य घालवले असेल, तरी त्यांनी विचार केला होता की मी माझ्या सुनेला एकदा मुलीप्रमाणे प्रेम देणार. मयूर रागामध्ये काही पण बोलत असला तरी तो साधनावर खूप प्रेम करत होता. त्याला साधनापासून दूर राहू वाटत नव्हते, म्हणून तर तो तिला माहेरी पाठवत नव्हता. मयूर तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे गेल्यावर डॉक्टर म्हणाले की या आई होणार आहेत. खूप वेळा असं गर्भधारणेमध्ये एका स्त्रीला त्रास होऊ शकतो. हे ऐकून तर मयूर खूपच आनंदित झाला. लग्नाला 5 वर्षे झाले होते, परंतु अजून घरात पाळणा हलला नव्हता. ही बातमी ऐकून तर स्वातीताई एकदम आनंदित झाल्या. लहान बाळाचे चाहूल लागताच त्यांचे मन एकदम प्रसन्न झाले. त्यांना लहान बाळाचा आवाज ऐकण्याची आतुरता निर्माण झाली. तिला जरा थकवा आला होता, म्हणून डॉक्टरांनी तिला सलाईन लावले होते. साधनाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या डोक्यावर कोणीतरी हात फिरवत आहे. जेव्हा तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा तिची सासू स्वातीताई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. साधना मनात विचार करू लागले की मी खूपच भाग्यशाली आहे, म्हणून तर मला अशी सासू मिळाली आहे. साधना समोरच स्वातीताईंनी तिच्या आईला फोन लावला आणि म्हणाल्या
की आता जोराने कामाला लागा, कारण तुम्ही आता आजी होणार आहात. तिची आई पण ही बातमी ऐकून खूप आनंदी झाली. त्यानंतर स्वातीताई तिच्या आईला म्हणाल्या, असं करा, तुम्ही काही महिने इकडे येऊन राहावा, म्हणजे ती तुम्हाला मोकळेपणाने तिला काय खाऊ वाटत आहे ती सांगेन. मी सासू असल्यामुळे ती मला सांगण्यासाठी दरा दबकन, परंतु तुम्हाला सगळं काही सांगेन. साधनाची आई लगेचच आली. दुसऱ्या दिवशी दोघी पण गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा साधना त्या दोघींच्या मध्ये बसली आणि म्हणाली की देवाने मला 2 आई दिल्या आहेत. एकीने जन्म दिला आहे, तर एकीने लग्न झाल्यावर मला आईसारखे प्रेम दिले. काल रात्रीच मयूर ज्या प्रकारे तिच्यासोबत वागला त्याने तिची माफी मागितली होती आणि साधनाने पण त्याला माफ केलं होतं. मयूरच्या दोन्ही पण बहिणींना जेव्हा कळाले की त्या आत्या होणार आहेत तर त्या पण खूप आनंदित झाल्या. त्यांना हा आनंद मिळून साजरा करायचा होता, म्हणून त्या दोघी लगेचच आपल्या माहेरी आल्या. आज त्या परिवारात आनंदच आनंद होता. दोन्ही बहिणींना पाहून मयूर पण खूप खुश झाला. हे पाहून स्वातीताई मयूरला म्हणाल्या, मयूर, तुला तुझ्या बहिणी पाहून किती आनंद होत आहे हे तुझ्या चेहऱ्यावरून कळत आहे आणि तुझ्या बहिणींना पण माहेरी आल्यामुळे किती आनंद होत आहे हे पण तुला दिसत आहे. तर मग तू हे कसा विसरलास की साधनाला पण माहेर आहे, तिला पण भाऊ आहे. ती जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिच्या भावाला पण तुझ्यासारखाच आनंद होत असेल. तिला पण माहेरी गेल्यावर आनंद होत असेल असा तू विचार का करत नाहीस? तू तुझ्या बहिणीसोबत गप्पा मारत बसतो, तसंच साधनाला पण वाटत असेल की मी पण माझ्या भावासोबत, आईसोबत, वडिलांसोबत बसून गप्पा माराव्यात. लग्न झाल्यावर आई वडिलांसोबत नातं तोडून टाकणं हे सुद्धा चांगले लक्षण नाहीत. आईचं बोलणं ऐकून मयूरने त्याच्या कानाला पकडले आणि उठाबशा काढल्या आणि म्हणाला की सॉरी, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. यापुढे मी अशी चूक अजिबात करणार नाही आणि जर तिला माहेरी जायचे असेल तर त्यावेळेस मी तिच्यासोबत भांडणे करणार नाही. मयूरच्या बोलण्यावर घरातले सगळेच खूप खळखळून हसले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर साधनाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. साधनासमोर तिच्या 2 नणंद, सासू आणि आई 4 जण उभ्या होत्या. साधना आनंदाने म्हणाली की मी पण आता एका मुलीची आई झाली आहे. तिच्या बोलण्यावर त्या 4 पण खळखळून हसू लागल्या. कशी वाटली कहाणी मित्रांनो? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.